नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये. तर संकटात रडण्यापेक्षा संकटांशी लढायला शिका बरं का, बरोबर आहे ना. तर चला मग आता सुरुवात करूया आपण आपल्या भाजीला. तर आज म्हटलं काय बनवावं प्रश्नच पडतो कधी कधी भाजीला. तर म्हटलं चला आज कुरडयाचीच भाजी बनवू. आणि वरण भात केलं होतं तसं, पण मग त्याच्यासोबत थोडंसं तिखट पाहिजे काहीतरी. मग म्हणलं चला शेंगदाण्याची चटणी वगैरे आपण हे कायमच करत असतो, ठेचा आहे. तर म्हणलं आज कुरडयाची भाजीच करू, किती दिवस झाले केली पण नव्हती आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. तर इथं मी कांदा चिरून घेतला होता, कांदा आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला होता, लसूण वगैरे ठेचून घेतला, त्यानंतर फोडणी टाकली सर्व आणि ते पण छान असं मस्त फ्राय करून घेतलं. आणि मग कुरडयाचा भुगा आहे ना, मी आधीच म्हणजे अर्धा पाऊण तास आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि छान भिजला होता तो मस्त मऊ. तर मस्त इकडे त्याला पण टाकून त्याच्यात छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलं. आणि हो, मीठ नाही टाकलं बरं का याच्यात, कारण की मीठ म्हणजे कुरडयाच्या ह्याच्यामध्ये होतं. मग तेवढ्या ह्याच्यामध्ये ते झालं, ते कवर झालं मिठाचं. मीठ टाकायची काही गरज पडली नाही. आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारून आणि कोथिंबीर टाकली वरतून मग. आणि त्यानंतर झाकून ठेवलं, एक 10 मिनटं झाकून ठेवलं होतं, म्हणजे छान वाफ कोंडली का मग म्हणजे शिजतात त्या मसाल्याची वगैरे, छान चव येते. नाही तर मग आहे ना असं आंबट आंबट वास येतो त्याचा, असं म्हणजे वाफ जर नाही काढली चांगली तर मग असं आंबट पण लागते आणि वास येतो जरा. तर मस्त अशी तयार झालेली आपली कुरडयाची भाजी. तर चला मग या जेवायला.